नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या मागच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या होत्या. ती सिरीज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्या अगोदर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण यावर्षी पोलीस भरतीला आलेल्या म्हणजेच 7 जुलै ते आतापर्यंत पोलीस भरती प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेल्या चालू घडामोडींवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत, तसेच इथून पुढे देखील होतील अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून या प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुमचा पेपर म्हणजे तुमची लेखी परीक्षा अजून झालेली नाहीये तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर जर तुम्हाला PYQचा म्हणजे मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे, 7 जुलैपासून आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे, तर मित्रांनो त्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तरपत्रिकांसह आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्याचा अभ्यास करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले मित्रमैत्रिणी ज्यांचा पेपर अजून झालेला नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 1 पहा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? मित्रांनो, 2024ची जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा, पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा ही जपानमधील कोब या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी जपान. लक्षात ठेवा, तारीख काय होती? दिनांक 17 ते 25 मे, 17 मे ते 25 मे 2024 या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडल्या. ठीक आहे. यामध्ये एकूण 103 देशांमधून 1073 खेळाडू सहभागी झाले होते. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये भारताला एकूण 17 पदकं मिळाली. त्यापैकी 6 गोल्ड, 5 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ पदकं होती. अशी एकूण 17 पदकं मिळाली. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 पहा. सन 2024 साली इटलीत झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? आता मित्रांनो, G7 काय आहे? G7 एक संघटना आहे ज्याच्यामध्ये एकूण 7 देश आहेत आणि एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 7 देश कोणते आहेत? कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स असे 7 देश आहेत. आणि संघटना कोणती आहे? युरोपियन युनियन. असे एकूण 8 सदस्य आहेत. तर मित्रांनो, याची स्थापना आहे ती 1973 करण्यात आली होती आणि याची पहिली शिखर परिषद ही 1975 साली भरली होती. ठीक आहे. मग त्यानंतर मित्रांनो आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत 50 शिखर परिषद झालेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2024ची किती असणार आहे? 50वी. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, पुढे होणारी 51वी शिखर परिषद आहे ते कुठे होणार आहे यावर प्रश्न येऊ शकतो. ती कुठे होणार आहे? तर मित्रांनो, ते होणार आहे कॅनडा या देशामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले आहे? मित्रांनो, याच मुद्द्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. काय झालं होतं? तर ऑगस्ट 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक विधेयक आणलं. कोणतं? तर कायद्यामध्ये बदल करणारे विधेयक. आणि मित्रांनो, या अन्वये 3 नवे कायदे जुन्या 3 कायद्यांची जागा घेणार आहेत. ठीक आहे. तर जुने 3 कायदे कोणते? तर पहिला होता भारतीय दंड संहिता 1860, दुसरा CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा 1973 आणि तिसरा भारतीय पुरावा कायदा 1872. असे 3 कायदे रद्द करून त्या जागी 3 नवे कायदे येणार होते. ठीक आहे. मग कोणते? तर मित्रांनो, भारतीय दंड संहितेच्या जागी कोणता येणार होता? भारतीय न्याय संहिता. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे. काय उत्तर आहे? ऑप्शन सी, भारतीय न्याय संहिता ही भारतीय दंड संहिता 1860ची जागा घेईल. ठीक आहे. तर मित्रांनो, CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा कोण घेणार आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ठीक आहे. आणि भारतीय पुरावा कायदा 1872 याची जागा कोण घेणार आहे? भारतीय साक्ष अधिनियम. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. याबद्दल आणखी अपडेट पुढे पाहूया. पुढे देखील यावर प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे? मित्रांनो, त्याचं नाव आहे गिरीधर. ऑप्शन डी. तर मित्रांनो, 28 वर्षापासून तो नक्षलवादी होता आणि त्यानं 2024 मध्ये समर्पण केलेलं आहे. सोबत त्याची पत्नी देखील होती. तर मित्रांनो, याच्यावर एकूण 170 केसेस होत्या, तर त्याच्या पत्नीवर 17 केस होत्या. या दोघांनी एकत्र समर्पण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? मित्रांनो,
या ठिकाणी ओडिशा राज्यातील रूरकेला या ठिकाणी जगातील सर्वाधिक क्षमता असलेलं हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे. कुठे? रूरकेला या ठिकाणी. म्हणून आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ए. ठीक आहे. तर मित्रांनो 2023 मध्ये जानेवारीच्या 2023 मध्ये याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? आता मित्रांनो आताच म्हटलं होतं पुन्हा प्रश्न येणार आहे. असाच प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेला आलेला आहे. हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. ठीक आहे. मग प्रश्न काय आहे? भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? तर मित्रांनो पहा, विधेयक कधी आणलं गेलं? ऑगस्ट 2023. मंजूर कधी झालं? डिसेंबर 2023. आणि लागू कधी झाला कायदा? तर 1 जुलै 2024. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो तिन्ही कायदे आहेत कोणते कोणते? तर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम तिन्ही 1 जुलै 2024 ला लागू झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर भारतीय दंड संहिता कधी समाप्त करण्यात आली? 1 जुलै 2024. CRPC कायदा कधी समाप्त करण्यात आला? 1 जुलै 2024. आणि भारतीय पुरावा कायदा कधी नष्ट करण्यात आला? 1 जुलै 2024. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? आता मित्रांनो 7 फेब्रुवारी 2023 ला तुर्की आणि सिरिया यांच्या काही भागामध्ये भूकंप झालेला होता आणि मोठ्या प्रमाणात हानी झालेली होती. तर त्यावेळी भारताने बचाव आणि शोध मोहिमेसाठी एक ऑपरेशन राबवलं होतं. त्याचं नाव काय होतं? ऑपरेशन दोस्त, म्हणजे ऑपरेशन फ्रेंड. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे? मित्रांनो आता या ठिकाणी पहा, भारतीय क्रिकेट संघाचा म्हटलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी पुरुष समजूया. ठीक आहे. तर पुरुष संघाचा नवीन प्रशिक्षक बनलेला आहे 9 जुलै रोजी गौतम गंभीर. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. त्याच्या अगोदर कोण होतं मित्रांनो? त्याच्या अगोदर होता अतिरिक्त प्रभार असलेला VVS लक्ष्मण. तर मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? अमोल मुजुमदार. ठीक आहे, लक्षात ठेवा, अमोल मुजुमदार महिला क्रिकेट संघ. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आता मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक विवादित राज्यपाल कोण? भगतसिंग कोश्यारी यांची जागा कोणी घेतली होती? रमेश बैस यांनी. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो हे कधीपासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत? तर फेब्रुवारी 2023 पासून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? आता मित्रांनो याबद्दल लक्षात ठेवा, T20 क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात कधी झाली? 2007 साली. ठीक आहे. त्यानंतर तो पहिला वर्ल्ड कप होता तो भारताने जिंकला होता. 2007 साली पहिला वर्ल्ड कप भारताने जिंकला. त्यावेळी कॅप्टन कोण होतं? महेंद्रसिंग धोनी. ठीक आहे. तर मित्रांनो T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 हा कोणी जिंकला? भारताने जिंकला. आणि कॅप्टन कोण होतं? रोहित शर्मा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन बी भारत. तर मित्रांनो 2024 ची ही स्पर्धा कुठे पार पडली? अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये. ठीक आहे. आणि अंतिम सामना कोणामध्ये खेळला गेला? भारत आणि दक्षिण आफ्रिका. म्हणजे प्रश्न कसा येईल? भारताने कोणत्या देशाला हरवून T20 वर्ल्ड कप 2024 जिंकलेला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर काय? दक्षिण आफ्रिका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला? आता मित्रांनो युरो चषक फुटबॉल स्पर्धा म्हणजे UEFA फुटबॉल स्पर्धा 2024 ही जर्मनीमध्ये पार पडली आणि जर्मनीमधील बर्लिन या शहरामध्ये शेवटचा म्हणजे अंतिम सामना झालेला होता. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे बर्लिन. तर मित्रांनो यामध्ये फायनलला कोण कोण होतं? तर फायनलला स्पेन आणि इंग्लंड हे 2 देश होते. त्यापैकी स्पेनने ही स्पर्धा जिंकलेली आहे. लक्षात ठेवा. 2024च्या जून जुलैमध्ये ही स्पर्धा पार पडली होती जर्मनीमध्ये आणि विजेता कोण होता? स्पेन. उपविजेता इंग्लंड. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय डॅश डॅश येथे असणार आहे? मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं 2024च्या आषाढी वारीनिमित्त
वारकऱ्यांसाठी एक वारकरी महामंडळ स्थापन केलं, ज्याचं मुख्यालय कुठे असेल? पंढरपूर या ठिकाणी असेल, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या महामंडळाअंतर्गतच जे वारकरी महिन्याची पायवारी करतात त्यांना वृद्धापकाळामध्ये पेन्शनची योजना देखील सुरू केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे डॅश डॅश हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातील खूप सारे खेळाडू जाणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये पहा, नीरज चोप्रा पुरुष भालाफेक, किशोर जेना पुरुष भालाफेक आणि अन्नू राणी महिला भालाफेक असे 3 ॲथलेटिक्सचे खेळाडू आहेत, म्हणजे ऑप्शन डी वरील सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. तर इतर खेळाडू देखील लक्षात ठेवा मित्रांनो, इतर खेळाडूंची यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. प्रश्न क्रमांक 14, भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता हा कायदा डॅश डॅश या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे. मित्रांनो, यावर पुन्हा प्रश्न आला पहा, भारतीय न्याय संहिता म्हणजेच काय? भारतीय दंड संहितेची जागा घेतलेला कायदा. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन सी. तर मित्रांनो, भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षी अस्तित्वात आली होती? 1860. आणि सुरू कधी झाले होते किंवा लागू कधी झाले होते? 1862 ला. ठीक आहे. मग मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आहे. CRPC 1973 रद्द कधी झाले मित्रांनो? हे तिन्ही कायदे रद्द झालेले आहेत 1 जुलै 2024 ला. नवीन कायदे लागू कधी झाले? 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 15, वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? मित्रांनो, समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग मुंबईला नागपूरशी जोडतो. आणि मित्रांनो, या दरम्यान एकूण 10 जिल्ह्यामधून हा जातो. तर 10 जिल्हे कोणते कोणते आहेत? मित्रांनो, हे 10 जिल्हे आहेत ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर. तर मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे आलेले नाहीत? हिंगोली आणि जळगाव, म्हणजे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन डी. इतर सर्वांमधून हा जातो, एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, सन 2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास डॅश डॅश वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674. तर मित्रांनो, याला आता किती वर्ष झालेली आहेत? याला 350 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि सध्याचं वर्ष आणि चालू वर्ष आहे ते 351 वर्ष आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी किती वर्ष पूर्ण झाली असं विचारलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? ऑप्शन बी 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, डॅश डॅश ही जगातील पहिली मिस AI आहे. मित्रांनो, मोरोक्को शहरातील एक इन्फ्लुएन्सर आहे केंझा लायली, हिची जगातील पहिली मिस AI म्हणून नियुक्ती झालेली आहे, किंवा ही ती स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल केंझा लायली. मित्रांनो, देश कोणता? मोरोक्को. आणि मित्रांनो, हिला बक्षीस किती मिळालं? तर $20,000. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, ओम बिर्ला यांची डॅश डॅश वेळा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, याचे अचूक उत्तर काय? आता मित्रांनो, चालू घडामोडींवरील प्रश्न आहे. नुकत्याच 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि ओम बिर्ला यांची नियुक्ती 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे. ठीक आहे. परंतु मित्रांनो, ते 17व्या लोकसभेचे देखील अध्यक्ष होते, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? बी आणि सी दोन्ही म्हणूया. ठीक आहे. यावर पुढे देखील प्रश्न आहेत, पुढे पाहू. प्रश्न क्रमांक 19, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? आता मित्रांनो, T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 ही जून महिन्यामध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये पार पडली. पर्यायामध्ये कोणता आलेला आहे? ऑप्शन डी अमेरिका. विजेता कोण मित्रांनो? भारत. उपविजेता दक्षिण आफ्रिका. आणि मित्रांनो, सर्वात पहिल्या T20 वर्ल्ड कपचा विजेता कोण? भारत. प्रश्न क्रमांक 20, 2022 चा फुटबॉल वर्ल्ड कप टिंबटिंब या देशाने जिंकला. आता मित्रांनो, 2023 वर पण नाही विचारला, 2024 वर पण नाही विचारला, 2022 वर विचारलाय. ठीक आहे. 2022 चा विजेता कोण असणार आहे? तर 2022 चा मित्रांनो, अर्जेंटिना हा देश विजेता आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या स्पर्धेचा उपविजेता कोण होता? या स्पर्धेचा उपविजेता होता फ्रान्स. ठीक आहे. लक्षात ठेवा, फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला हरवून ही स्पर्धा जिंकली होती. तर मित्रांनो, ही स्पर्धा कुठे पार पडली होती? 2022 ची स्पर्धा आहे ती कतारमध्ये पार पडली होती.
विद्यार्थी मित्रांनो, 2024च्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली होती, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या 10 उत्तरपत्रिका, ज्यामध्ये त्या प्रश्नपत्रिकेबद्दल, त्या प्रश्नांबद्दल पूर्ण स्पष्टीकरण असेल अशा PDF विद्यार्थ्यांना देण्याची सोय केली होती. तर मित्रांनो, फक्त 25 रुपयामध्ये एवढ्या गोष्टी फक्त आपण देत होतो. तर मित्रांनो, आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये बरेचसे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिका सिरीजमधून आलेले आहेत. त्याचबरोबर जो पॅटर्न आहे, जसा आपला पॅटर्न आहे तसाच तो पॅटर्न आहे. सारखेच प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांचे देखील आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा पेपर अजूनही झाला नाहीये तर तुम्ही ही प्रश्नपत्रिका सिरीज विकत घेऊन याच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेसाठी गणित, बुद्धिमत्ता त्याचबरोबर इतर विषयांचा देखील सराव करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सिरीज घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करा. तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री पाहायला देऊ. ती डेमो प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपली प्रश्नपत्रिका सिरीज कशी असणार आहे याची कल्पना तुम्हाला येईल. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका देण्यात येतील. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. सन 2024 या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या? आता मित्रांनो, 2024ला 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकूण 240 जागा मिळाल्या, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, त्यांनी NDA सोबत मिळून 272 प्लसचा आकडा पार केला आणि सरकार स्थापन केलं होतं. तर मित्रांनो, त्यांच्या पाठोपाठ कोणता पक्ष होता? तर काँग्रेस होता. काँग्रेसला किती जागा होत्या? तर मित्रांनो, काँग्रेसला एकूण 99 जागा मिळवलेल्या होत्या. ठीक आहे. 2019 मध्ये काँग्रेसकडे फक्त 52 जागा होत्या आणि 2024ला काँग्रेसकडे 99 जागा आहेत. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. मित्रांनो, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होते, माजी पंतप्रधान होते. ठीक आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, सध्या कोण आहेत? केअर स्टार्मर हे आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, कमला हॅरिस आहेत त्या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. तर मित्रांनो, सध्या 2024 मध्ये त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न रिपीट झालेला आहे, पुढे देखील येणार आहे आणि हा प्रश्न 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, सध्या होमगार्ड भरती निघणार आहे. तर सध्या महाराष्ट्राचे होमगार्ड प्रमुख कोण आहेत, म्हणजे होमगार्डचे महासमादेशक कोण आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते कोण आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 24. 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार डॅश डॅश या खेळाडूला मिळाला. आता मित्रांनो, स्पर्धेबद्दल बहुतेक माहिती आपण घेतलेली आहे. आता महत्त्वाची माहिती काय आहे? फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, फायनलमध्ये विराट कोहली यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. मित्रांनो, परंतु पूर्ण मालिकेसाठी सामनावीर म्हणजेच मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, हा पुरस्कार मिळालेला आहे जसप्रीत बुमराह यांना. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. 12th फेल हा हिंदी सिनेमा डॅश डॅश या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. मित्रांनो, नुकताच गाजलेला हा चित्रपट आहे. हा पोलीस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण भरती करणाऱ्यांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मोटिवेशनची गरज असेल तर त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. प्रश्न क्रमांक 26. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री डॅश डॅश आहेत. आता मित्रांनो, हा जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्न आलेला आहे, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार खासदार यांची माहिती घेऊन ठेवा, त्यांच्यावर प्रश्न येतील. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील, म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तुमच्या जिल्ह्याचे तुम्ही पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? मित्रांनो, गृहमंत्र्यांचं नाव काय आहे? देवेंद्र फडणवीस. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. कृषी मंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि अर्थमंत्री हे पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 28. या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. मित्रांनो, कपिल देव 1973चा वर्ल्ड कप, ठीक आहे, वन डेचा वर्ल्ड कप. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी 2007चा T20, 2011चा क्रिकेट वर्ल्ड कप आणि 2013ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, असे 3 पुरस्कार किंवा ह्या 3 स्पर्धा महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकलेल्या आहेत. तर मित्रांनो, रोहित शर्मा 2024चा ICC T20 वर्ल्ड कप. तर मित्रांनो, विराट कोहली यांनी जिंकलेलं नाही, म्हणून आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ए विराट कोहली. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 29, 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे? मित्रांनो, याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. काय उत्तर आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ठीक आहे, ऑप्शन बी. 1 जुलै 2024 पासून 3 कायदे रद्द झाले आणि 3 नवीन कायद्यांनी जागा घेतली. लक्षात ठेवा आणि पाठ ठेवा. प्रश्न क्रमांक 30, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला अटल सेतू म्हणजे अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू, ज्याला आपण ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणतो, तो शिवडी आणि न्हावाशेवा या 2 ठिकाणांना जोडतो. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. म्हणजेच मित्रांनो, हा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई या 2 ठिकाणांना जोडतो. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, याची लांबी किती आहे? 21.8 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, या स्पर्धेची सुरुवात कधी झाली आपण पाहिलं 2007 साली. तर मित्रांनो, पहिली स्पर्धा कोणी जिंकली? भारताने जिंकली. ठीक आहे. त्यानंतर 2024 ला भारताने जिंकली. ठीक आहे. त्यानंतर पाकिस्तान कधी? 2008 ला एकदा जिंकली. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया 2021 ला एकदा जिंकली आणि श्रीलंका 2014 ला जिंकली. ठीक आहे. यावेळी मित्रांनो कोण कर्णधार होता भारतीय संघाचा? विराट कोहली होता. ठीक आहे. यावेळी भारत जिंकू शकला असता, परंतु फायनलमध्ये श्रीलंकेकडून हारला. तर मित्रांनो, इंग्लंड आहे त्यानं 2010 ला आणि 2022 ला असे 2 वेळा स्पर्धा जिंकली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी, इंग्लंड. ठीक आहे. मग मित्रांनो, 2 वेळा जिंकणारे देश कोणते कोणते आहेत? एक तर भारत आहे आपला 2007, 2024. त्यानंतर वेस्ट इंडिज कधी कधी 2012 आणि 2016 आणि इंग्लंड 2010 आणि 2022. ठीक आहे. 3च देश असे आहेत ज्यांनी ही स्पर्धा 2-2 वेळा जिंकलेली आहे. कोणते कोणते? भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 32, T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळाला? आता मित्रांनो, आपण काय म्हणतो? मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणाला मिळाला? जसप्रीत बुमराह. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, याने एकूण 115 विकेट काढलेल्या होत्या आणि अंतिम सामन्यातील कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये शेवटच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला? विराट कोहली. ठीक आहे. तर मित्रांनो, आणखी प्रश्न येतात की सर्वाधिक धावा कोणी केल्या आणि सर्वाधिक विकेट कोणी काढल्या? ही माहिती तुम्ही पाहून ठेवा. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 33, डॅश डॅश हे किंवा या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत? मित्रांनो, पाहिलेलं होतं रश्मी शुक्ला. ऑप्शन डी. प्रश्न पुन्हा येणार आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34, जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, जगातील एकमेव तरंगता नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान हे किबुल लामजाओ नावाचं मणिपूर या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, मणिपूरमधील लोकटक सरोवरामध्ये हे वसवलेलं आहे आणि याची स्थापना आहे ती 1966 ला करण्यात आली होती, फक्त वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणून. पुढे याला नॅशनल पार्कचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत? मित्रांनो, आता हा प्रश्न लातूरवर आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे खासदार आमदार पाहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असणार आहे. ठीक आहे. तर लातूर मतदारसंघाचे खासदार कोण आहेत? डॉक्टर शिवाजी काळगे. तर मित्रांनो, हे काय आहेत? डोळ्यांचे डॉक्टर आहेत. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही सांगा मला. सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या? काँग्रेसला मिळाल्या. किती मिळाल्या काँग्रेसला? काँग्रेसला मिळाल्या 13 जागा. त्याच्या पाठोपाठ भाजपला 9 जागा. नंतर शिवसेना उद्धव ठाकरे 9 जागा. ठीक आहे. त्यानंतर NCP शरद पवार 8 जागा आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे 7 जागा आणि NCP अजित पवार किती जागा मिळाल्या? फक्त 1 जागा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन ए, काँग्रेस. प्रश्न क्रमांक 37, लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, हा लोहा आहे तो कुठे आहे? नांदेडमध्ये आहे. ठीक आहे. परंतु लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळे हे तर आहेच. निलंगा देखील आहे,
त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे एकूण 6 मतदारसंघ, 6 विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. परंतु मित्रांनो औसा कुठे आहे का याच्यामध्ये? औसा हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे, परंतु लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये नाही, म्हणजे ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? आता मित्रांनो हे सर्व प्रश्न लातूर जिल्ह्याशी संबंधित आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी हे प्रश्न पाहायचे आहेत, कोणते आमदार आहेत, कोणते खासदार आहेत, ठीक आहे, आणि कोण महत्वाचे व्यक्ती आहेत. तर मित्रांनो शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर मधील आहेत, परंतु ते पंजाब आणि चंदीगड या प्रशासकीय विभागाचे काय होते? राज्यपाल होते. म्हणजे ऑप्शन ए पंजाब आपलं उत्तर आहे. त्याच्यावर प्रश्न का आलेला आहे पहा, कारण 2024च्या निवडणुकामध्ये यांची सून होती ती भाजपमध्ये गेलेली आहे. ठीक आहे. त्या अगोदर आतापर्यंत शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधूनच आहेत. प्रश्न क्रमांक 39, खालील कोणत्या गोष्टीला GI टॅग प्रमाणित झाले आहे? मित्रांनो या सर्व गोष्टी लातूर जिल्ह्यातील आहेत. यापैकी पिटाळे चिंच म्हणजेच पाताडी चिंचला GI टॅग मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो पाताडी चिंच शिवाय आणखी कोणती वस्तू आहे जिला GI टॅग मिळालेला आहे? तर मित्रांनो त्या वस्तूचं नाव आहे कास्तीची कोथिंबीर, जी लातूर मधीलच आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? मित्रांनो याचं उत्तर काय आहे? ऑप्शन बी नीलमताई गोरे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन ए सुजाता सौनिक. प्रश्न क्रमांक 42, भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतींचं नाव काय? द्रौपदी मुर्मू. तर मित्रांनो या मूळच्या ओडिशा राज्यातील आहेत आणि संताळी जमातीतील आहेत. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो त्या कोणत्या शेड्यूल्ड ट्राईबशी बिलॉंग करतात, म्हणजेच कोणत्या जमातीशी संबंधित आहेत असं विचारलं तर संथाळी, लक्षात ठेवा. तर मित्रांनो यांच्यावर आणखी कोणते प्रश्न येऊ शकतात? भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण? पहिल्या प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, अटल सेतू खालीलपैकी कोणत्या 2 जागांना जोडतो? मित्रांनो अटल सेतू कुठे आहे? समुद्रावर आहे. कुठे? मुंबईमध्ये. ठीक आहे. त्याला काय म्हणतो? ट्रान्स हार्बर लिंक रोड. त्याचबरोबर याला दुसरं नाव काय आहे? शिवडी नावासेवा लिंक रोड किंवा अटल लिंक रोड. ठीक आहे. तर मित्रांनो हा आहे तो मुंबईच्या दक्षिण भागाला म्हणजे दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए दक्षिण मुंबई व नवी मुंबई यांना जोडतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? मित्रांनो याचं उत्तर अजून तरी बदलणार नाहीये. सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान राहणारे नेते आहेत जवाहरलाल नेहरू. ऑप्शन बी. हे एकूण 17 वर्ष म्हणजेच 1947 ते 64 या कालावधी करता भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर मित्रांनो दुसरा क्रमांक कोणाचा लागणार आहे? नरेंद्र मोदी यांचा, जर त्यांनी हा कालावधी पूर्ण केला तर. ठीक आहे. हे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 45, सध्या भारतातील लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न पुन्हा आला. 17व्या आणि 18व्या लोकसभेचे स्पीकर कोण? ओम बिर्ला. ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, T20 ICC विश्वचषक 2024 कोठे आयोजित झाले? मित्रांनो याचं उत्तर काय आहे? कुठे पार पडली ही स्पर्धा? जून महिन्यामध्ये ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका म्हणजे वेस्ट इंडिज आणि USA या ठिकाणी पार पडली. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. विजेता कोण? इंडिया. ठीक आहे. भारत. प्रश्न क्रमांक 47, भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? मित्रांनो मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे सध्या भारताचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आहेत. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामविकास खातं देखील त्यांच्याकडे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? मित्रांनो आता आपण काय पाहिलं, या स्पर्धेला सुरुवात कधी झाली? 2007 साली. तर मित्रांनो 2007 साली ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? दक्षिण आफ्रिकेमध्ये. ठीक आहे. तसेच ही स्पर्धा कोणी जिंकली? भारतानं जिंकली. त्याचबरोबर मित्रांनो आतापर्यंत ज्या देशामध्ये पहिल्यांदा या स्पर्धेला सुरुवात झाली तोच देश ही स्पर्धा जिंकू शकलेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो हा देशच आहे तो 2024च्या स्पर्धेमध्ये भारताचा प्रतिस्पर्धी होता. फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका असा सामना झाला आणि यामध्ये भारताचा विजय झाला. ठीक आहे. तर मित्रांनो इंग्लंड 2 वेळा जिंकले, वेस्ट इंडिज 2 वेळा जिंकले, भारत 2 वेळा जिंकलाय आणि पाकिस्तान हा 2008 साली एकदा जिंकलाय. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 49, G7 समूहाचे सन 2024 चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? मित्रांनो, हा प्रश्न आपण पाहिलेला होता. हे संमेलन कितवं होतं? 50वे. ठीक आहे. कुठे पार पडलं? इटलीमध्ये. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. इटलीमधील कोणत्या ठिकाणी पार पडलं? इटलीमधील अपुलिया येथील फसानो या शहरामध्ये हे संमेलन पार पडलं होतं. ठीक आहे. याला काय म्हणायचं? शिखर परिषद म्हणायचं. G7 ची स्थापना कधी झाली? 1973. पहिली शिखर परिषद 1975. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, फ्रेंच ओपन 2024 ही स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? मित्रांनो, फ्रेंच ओपन 2024 वर आपण प्रश्न पाहिलेला आहे. या स्पर्धेला दुसरं नाव काय होतं? रोलंड गॅरोस स्पर्धा. तर मित्रांनो, 2024 ची ही स्पर्धा होती ती कार्लोस अल्कराज यानं जिंकलेली होती. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हे तर झालं पुरुष एकेरी बद्दल. तर महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकली? इगा स्वियातेक हिने जिंकली होती. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. कोणी जिंकली? इगा स्वियातेक. पुरुष एकेरी कार्लोस अल्कराज, महिला एकेरी इगा स्वियातेक. त्याचबरोबर या स्पर्धेचं दुसरं नाव काय होतं? रोलंड गॅरोस स्पर्धा. ठीक आहे. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढेच. हे होते 7 जुलै पासून आतापर्यंत पोलीस भरतीला विचारण्यात आलेले चालू घडामोडींवरील प्रश्न. तर मित्रांनो, हे प्रश्न पाहून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर ज्यांची लेखी परीक्षा अजून झालेली नाहीये असे आपले मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेली व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.